आपलं खाली झोपूनच बघायला पाहिजे मग. विचार पाचार काय नाही, आता गाडी गेली जाणार डायरेक्ट ओढवायच्याच गाड्या. सो गाईज रस्ता बनलेला आहे आता, बाईक एंडपर्यंत जाऊ शकते. सो आता चला. सो गाईज रस्ता बनलेला आहे आता आणि पुढचा पण आपण रस्ता पाहून आलेलो आहेत. बाईक एंडपर्यंत जाऊ शकते. सो आता चला. छोटे मोठे ओढे नाले आम्ही क्रॉस करतोय सध्या आणि हॅपी बॉय R15 घेऊन येणार लडाखला. पेट्रोल संपलं आता इथंच, तिकडे बघा. जाऊ दे डायरेक्ट फास्ट, थांबू नका. एक नंबर. तुम्ही पण सेम. जाऊ दे निवांत, भरपूर क्लिअरन्स आहे. आपली तर बाईक सक्सेसफुली निघलेली बाहेर. R15 पण निघलेली, म्हणजे हंटर आणि ॲव्हेंजरला इतका काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. आपण पल्सर आणि R15 काढली. आता आपली रॉयल एनफिल्ड आणि ॲव्हेंजर राहिलेली आहे. सो आता दादाची आणि शुभमची गाडी काढूयात. दादा बी पॉझिटिव्ह. एक नंबर. चारी पण बाईक आता निघलेल्या आहेत आणि ह्याच्या पुढं पण एक अजून असाच पॅच आहे. खरं तर आमची असं वाटतं की लेह लडाखची प्री प्लॅनिंग चाललेलं आहे. गाईज आपण ऑलमोस्ट 50% अंतर कवर केलेलं आहे. स्टार्टिंगला थोडी गाडी इकडे तिकडे जात होती आणि वाळूत म्हणजे रोवत पण होती. बट ज्यावेळेस आपण थोडं बीचच्या खालच्या बाजूने घातली, म्हणजे ओलसर भागमधून, त्यावेळेस कुठंतरी आपली बाईक एकदम प्रॉपर स्पीडमध्ये राहिली. सो आत्तापर्यंत तरी सगळं काय व्यवस्थितच चाललेलं आहे, कोणी पडलं वगैरे नाही. आता इथे एक पॅच आहे, तर तो पॅच कसा कवर करायचा आहे तेच बघतोय. तर आता पाहूयात की आपल्याला कसं जाता येईल. तर हॅपी रस्ता बघायला झालेला आहे. सो चला आता ॲव्हेंजरचा विषय बघा फक्त इथे. काहीच विषय नाही बरं मित्र. चालतंय. हे बरं, हे उलट तुला खाली घासायला नको, इथून डायरेक्ट वर झालं काय. पुढे तर काहीच नाही, फक्त एवढंच. आपल्या तिथूच आहे का? अरे इथं घ्यायचं ना तेवढ्यासाठी, तुला इकडे घे म्हणलं इथं. प्लॅन तर डन झाला आहे आता आमचा. आता फक्त बघू प्रॅक्टिकली काय होतंय आपल्यासोबत. दादा काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? काय होईल परिणामाचा विचार आम्ही नाही करत. लागल्या बस भाई, आता आम्ही डायरेक्ट घाललोच बघा परिणाम. काय विचार काय होणार, विचार पाचार काय नाही, आता गाडी गेली जाणार डायरेक्ट ओढवायच्याच गाड्या. आपल्याला पुण्याला जायचं दादा. जाय बघू काय उद्या बघू ते. उद्या बघू, उद्या काय करायचं लागेल आता. नाही एकदम बारीक टच होतो. यस फक्त जाऊ दे, बरोबर आहे. ओके ओके चल. जरा लागणार बारीक. हां चला, सायलेन्सर लागते, हे लागते, स्टँड लागते, पुढे निवांत घ्यायला पाहिजे. तो आतापर्यंतचा सगळ्यात डिफिकल्ट हा पॉईंट होता.
आणि इंजिनला लागण्याची दाट शक्यता होते. मी पण आलो गाईस. इकडे मार लागली काय? उभा राहा. लागली काय? काय करता आता? थांबा. जाऊ द्या दादा. हात लाव चोपडा. गुड. जाते ठीक आहे. जाऊ द्या. हळू मार हा काय नाही गेला स्टँडला. सो आपली थर्ड बाईक निघलेली हॅप्पीच्या मदतीने. आता आपले शुभम सेटची हंटर. आरामशीर एकदम आरामात. म्हणजे माझी पण लागली. हा एवढंच घासते. कुठं घासले दादा? आता माझं खाली झोपूनच बघायला पाहिजे मग. हा इथं लाल लागलेलं आहे. लास्ट डेस्टिनेशनला आपल्या पोहोचतो आणि पाठीमागे सनसेट पहा.